मुंबई बॉम्बस्फोटामधला प्रमुख आरोपी सलीम कुत्ता याच्या सोबत डान्स केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजरांना आता अडचणींचा सामना करावा लागणार आहे। कारण ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष बडगुजरांसह आरोपी सलीम कुत्ता आणि इतर साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। सलीम कुत्तासोबत झालेल्या डान्स पार्टीमध्ये सुधाकर बडगुजर हजर असल्याचं निष्पन्न झालं। तसंच आडगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या बडगुजर यांच्या नातेवाईकांच्या फार्म हाऊसवरती ही पार्टी रंगली होती। या पार्टीमध्ये स्वतः बडगुजर सुद्धा होते। सलीम कुत्ताला त्यांनी भेटवस्तू दिला असं सुद्धा निष्पन्न झाल्याचं कळतंय। तर ज्या फार्म हाऊसवरती ही पार्टी रंगलेली होती त्या फार्म हाऊसवरनं आढावा घेतले आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याचे प्रकरण नाशिकचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांना भोवल्याचं बघायला मिळते। कारण त्यांच्या विरोधात नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे। सुधाकर बडगुजर यांच्यासह सलीम कुत्ता आणि इतर साथीदारांविरोधात या गुन्ह्याची नोंद ही झालेली आहे। बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलमान्वये हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर हिवाळी अधिवेशनामध्ये भाजपचे आमदार नितेश राणे यांनी याबाबतचे पुरावे सादर केले होते। शिवसेना मंत्री दादा भुसे यांनी देखील या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणीही करण्यात आली होती आणि यानंतर नाशिक गुन्हे शाखेकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो केला जात होता। गेल्या 2 महिन्यांपासून बडगुजर यांना वारंवार चौकशीसाठी बोलवण्यात येऊन त्यांची चौकशी केली जात होती आणि अखेर आता या प्रकरणी गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। आता याबाबत बडगुजर हे यांची पुढची भूमिका काय राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वीच अँटी करप्शनकडून ACP कडून महापालिकेच्या एका प्रकरणामध्ये बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याबाबतची देखील चौकशी केली जाते आणि ते प्रकरण ताजं असतानाच आता बडगुजर यांच्या विरोधात सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याप्रकरणी गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे। आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सय्यद पिंपरी जो रोड आहे त्याच रोडवरती हे जे फार्म हाऊस आहेत जे बडगुजर यांच्या नातेवाईकांचं असं बोललं जातंय तिथेच ही पार्टी जी आहे ती रंगली होती। तिथे काही भेटवस्तू देखील दिल्या गेल्या होत्या। इथे पार्टी ही रंगली होती हे देखील पोलिसांच्या तपासात आता समोर आलेलं आहे। आपण जर बघितलं तर 2 दिवसांपूर्वी बडगुजर यांना बढती देण्यात आलेली आहे। महानगर प्रमुख पदावरून जिल्हाध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे आणि हेच या आणि एकीकडे ही नियुक्ती केली जात असताना दुसरीकडे आता त्यांच्या विरोधात असा गुन्हा दाखल झाल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरलेला आहे। ठाकरे गट आता पुन्हा एकदा या प्रकरणी आक्रमक होण्याची चिन्ह आहेत। बडगुजर यासोबत ठाकरे गटाची आता पुढील काय भूमिका असणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन मयूर बारगजेसह प्रांजल कुलकर्णी ABP माझा नाशिक। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।